काका आवाज कुणाचा? थोडं मागे मागे जाणार फोटो पूर्ण फ्रेम मध्ये मागे ना जरा पुढे वगैरे काही देत नाही. काय सांगाल आजच्या सुशोभीकरणाबद्दल? खूप छान वाटते, म्हणजे चांगला उपक्रम यांनी राबवला सरांनी. आम्ही इथेच 33 नंबर बिल्डिंगमध्ये राहतो आणि गेले 4 वर्ष आम्ही इथे आलो. कचऱ्याची खूप समस्या होती आणि रात्री 2-2:30 नंतर ह्याचा भरपूर दुर्गंध येत होता आणि मग आमच्या बिल्डिंगमधले दळवीकर त्यांनी पुढाकार घेतला आणि खूप मेहनत घेतली सर, आणि साहेबांनी पण त्यांना चांगला प्रतिसाद दिला. त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. काय सांगाल केलेल्या कारवाईवरती सुशोभीकरण स्वच्छ आपली मुंबई स्वच्छ मुंबई याच्यावरती नागरिकांनी सुद्धा स्वतःचं संरक्षण पाहिलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्याचं संरक्षण करून पुढे हे जे बनवण्यात आलं त्याच्याबद्दल बनवले. त्याबद्दल तर आमदार साहेब माननीय मंगेश कुडाळकर साहेब यांचा अत्यंत आम्ही रहिवाशी आभार मानतो आणि अशाच वेगवेगळे चांगले कार्यक्रम करावे. धन्यवाद. सांगाल सोडा हात सोडा. हा काय सांगाल? आमच्या इकडे नेहरू नगरला कुर्ला विधानसभामध्ये आमदार मंगेश कुडाळकर यांचे भरपूर कामं आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत म्हणजे खूप सगळं रोड वगैरे म्हणा, कामगार नगरचा रोड, नेहरू नगर हे सगळीकडे आणि इतकं शोभित केलं नेहरू नगर की असलं ह्याच्या आधी कुणीही केलेलं नाही आहे. आणि आमचं आता थोड्या ह्याच्यासाठी आम्हाला अपयश आलं, पण हे अपयश नसून हे यश आहे. हे यश आहे कारण ही युवासेना आहे. युवासेनेला अजून खूप पुढे जायचे आहे. त्याच्यामुळे 5 वर्षानंतर आम्ही नंतर परत आमचा शिवसेनेचा झेंडा उभा करणार आहे. उनका भी ध्यान ना, बाकी तो मंगेशकर हमारे बहुत अच्छे हैं आमदार, अच्छी तरह ध्यान रखते हैं, लेकिन उसके विषय में भी थोड़ा ध्यान. हा काय सांगाल? नमस्कार सर्वांना नमस्कार. आमचं एक ध्येय होतं नेहमीचं की आम्ही जिथे राहायला जाऊ ही जागा स्वच्छ असावी, पण इथे आल्यानंतर गेल्या 5 वर्षांना आम्ही बघितलं की लोक इतका कचरा टाकतात इथे की रात्री 10 ते सकाळी 4-5 वाजेपर्यंत दुर्गंध, रोगराई. त्यामुळे आम्ही पाठपुरवठा केला आहे. मंगेश कुडाळकर साहेबांनी त्याच्यामध्ये स्वतःहून इंटरेस्ट घेऊन, स्वतः फोन करून, स्वतः धावपळ करून आम्हाला मदत केली आणि ते छान उभारलं आहे. फक्त आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की तिथे लोकांनी कचरा टाकू नये. हे नागरिकांचं कर्तव्य आहे.